नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मेगा भरती महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झाम्सचं ॲनालिसिस आपण यापूर्वी बऱ्याच व्हिडिओ थ्रू केलेलं आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून आपली सतत एक डिमांड होती की व्होकॅब्युलरीवर काही लेक्चर्स बनवावे. त्यामुळे आजचं हे लेक्चर जे आपलं असेल ते व्होकॅब्युलरीवर असेल. आणि व्होकॅब्युलरीचा जो महत्त्वाचा पार्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, त्या वन वर्ड सबस्टिट्यूशन्स टॉपिकवर आपण काही वर्ड्स आज बघणार आहोत. आणि ते वर्ड्स नेमके कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा आपण बघणार आहोत. कारण आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच असतो की वर्ड तर आपण वाचत असतो, परंतु जास्त वेळ ते वर्ड्स आपल्या लक्षात राहत नाही. ॲटलिस्ट एक्झाम येईपर्यंत किंवा एक्झामच्या दिवसपर्यंत तरी ते वर्ड्स आपल्या लक्षात असले पाहिजेत. परंतु बऱ्याचदा आपलं ते वर्ड्स लक्षात राहत नाही किंवा वर्ड्स लक्षात राहिले तरी सुद्धा ज्यावेळेस आपल्यासमोर ऑप्शन्स येतात त्यावेळेस आपण 2 किंवा 3 ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज असतो की व्हॉट एक्झॅक्टली द सिनॉनिम्स, अँटॉनिम्स ऑर दी वन वर्ड सबस्टिट्यूशन इज. मग त्यावेळेस आपल्याला अशा काही पद्धतींचा वापर करावा लागतो की जे दीर्घकाळ हे शब्द आपल्या लक्षात राहू शकतात. आणि म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिकचे जितकेही वर्ड्स आहेत 600 ते 700 वर्ड्स, ते जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर ते वर्ड्स MPSCच्या एक्झाम्समध्ये सुद्धा विचारले जातात. MPSC ज्या मेन्सच्या एक्झामिनेशन्स घेत असते त्याच्यामध्ये सुद्धा विचारतात किंवा महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या सर्वच एक्झाम्समध्ये 1 किंवा 2 प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवर येत असतो. आणि त्यामुळे मोजून मापून 600 ते 700 शब्द जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्याला कधीही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स त्रास देणार नाही आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनचे पैकीचे पैकी मार्क्स आपल्याला मिळतील. आणि म्हणून या वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी वन वर्ड सबस्टिट्यूशन काय याचा थोडासा आढावा आपण घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या अवस्थेला एक्सप्लेन करण्यासाठी एकापेक्षा जास्त शब्दांचा वापर केला जातो, परंतु हे एकापेक्षा जास्त शब्दांचा वापर आपल्याला टाळायचा आहे आणि त्याच्या जागी फक्त एकच शब्द यूज करायचा आहे. म्हणजे एखादी अवस्थेला डिस्क्राईब करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला डिस्क्राईब करण्यासाठी एकापेक्षा जास्त शब्दांचा वापर केला जातो, परंतु त्या एकापेक्षा जास्त शब्दांचा वापर न करता आपल्याला फक्त एकाच शब्दाचा वापर करायचा आहे आणि त्या एका शब्दाला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असं म्हणत असतो. आणि ही जी काही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत ही प्रॉपर इंग्रजी भाषेतील नाही. मॅक्सिमम कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये विचारलेली वन वर्ड सबस्टिट्यूशन नॉट बिलॉंग्स टू इंग्लिश लँग्वेज, ते इंग्लिश लँग्वेजमधून बिलॉंग करत नाही. तर मग ही कुठून आलेली आहेत? तर इंग्रजी भाषेमध्ये काही शब्द हे ग्रीक भाषेतून आलेले आहे, काही शब्द लॅटिन भाषेतून आलेले आहे आणि काही शब्द फ्रेंच भाषेतून आलेले आहे. त्यापैकी ग्रीक आणि लॅटिन या दोघं भाषांचा इंग्रजी या भाषेवर खूप मोठा प्रभाव पडत असतो, एस्पेशली अबाउट वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. आणि म्हणून या ग्रीक किंवा लॅटिन भाषेमधून आलेले जे काही शब्द आहेत ते प्रॉपरली यूज केले जातात वन वर्ड सबस्टिट्यूशन्समध्ये. आणि ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून आलेले जे रूट आहेत त्या रूटपासून जे शब्द तयार झालेले आहेत ते शब्दांना आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या माध्यमाने या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपला फायदा होईल किंवा अपकमिंग मेगा भरती जी येणार आहे किंवा अपकमिंग महापरीक्षा पोर्टलची जी एक्झाम होणार आहे किंवा MPSCच्या मेन्सच्या ज्या एक्झाम्स आपल्यासमोर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. तर वेळ न गमावता आपण सुरू करूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशनची सुरुवात आज आपण 1 पासून करणार आहोत. जसं आपण शाळेत जातो तर आपली सुरुवात 1, 2, 3, 4 पासून होते. आज आपण पुन्हा एकदा आपल्या वन वर्ड सबस्टिट्यूशनची सुरुवात 1 पासून करणार आहोत. मग या 1 ला जर डिफाईन करायचं असेल तर ग्रीक भाषेमधून हा शब्द आलेला आहे युनी. UNI, युनी. युनीचा अर्थ होतो एक आणि या युनीपासून बरेच शब्द तयार झालेले आहेत. मग या युनीपासून जर शब्द बघायचा असेल तर तो आहे युनिट किंवा युनिटी. स्पेशली युनिटी एक कॉमन शब्द आहे, जास्त करून विचारला जात नाही, परंतु एक सांगण्यासाठी म्हणून युनीचा अर्थ होतो एक आणि त्याच्यापासून तयार झाला शब्द युनिटी. युनिटी म्हणजे काय? एकता. म्हणजे एकापेक्षा जास्त लोक जरी असले तरी त्यांच्यामध्ये एक वननेस असेल. युनिटी, हॅव्हिंग वननेस.
हॅव्हिंग वननेस म्हणजे एकता असणे. मग यालाच हे दोन शब्द आहेत, हॅव्हिंग वननेस हे दोन शब्द आहेत. मग या दोन शब्दांसाठी एक शब्द जो वापरलेला आहे तो आहे युनिटी. आणि या युनिटीमध्ये UNI जो आहे तो आहे एक, आणि TY हे त्याच्यासाठी जोडलेलं पोस्ट फिक्स आहे. ते एक अवस्था दाखवतं किंवा ते स्टेट दाखवतं. युनिटी, हॅव्हिंग ऑर बीइंग वननेस. इथूनच पुढचा एक शब्द तयार झालेला आहे तो आहे युनिक. युनिक, युनि म्हणजे एक आणि QUE म्हणजे काइंड, प्रकार. म्हणजे काय? वन ऑफ इट्स काइंड. वन ऑफ इट्स काइंड्स म्हणजे त्यांच्या प्रकारातील तो एकमेव असा आहे. युनिकला काय म्हटलं जातं? एकमेव, त्याच्यासारखा दुसरा कुठलाच नाही. वन ऑफ इट्स काइंड्स त्यांच्या प्रकारातील फक्त तो एकच, आणि म्हणून याला आपण म्हणत असतो युनिक. इथून पुढे सुद्धा एक शब्द तयार झालेला आहे तो आहे युनिसायकल. युनिचा अर्थ होतो एक आणि सायकलचा अर्थ होतो व्हील. सायकल आपण बघितलेली असेल, आपण बायसायकल बघतो, तिला दोन चाक असतात. युनिसायकल, युनि म्हणजे एक, वन व्हील्ड चेअर. वन व्हील्ड चेअर म्हणजे एक चाक असलेली सायकल, तिला म्हटलं जातं युनिसायकल. त्याच्यापासून पुढे अजून एक शब्द तयार झालेला आहे युनिसेल्युलर. युनि म्हणजे एक आणि सेल्युलर म्हणजे हॅव्हिंग सेल्स. वनस्पती किंवा प्राणी ज्यांच्याकडे फक्त हॅव्हिंग वन सेल्स ओनली, हॅव्हिंग वन सेल ओनली म्हणजे एक असा प्राणी ज्याच्या शरीरात फक्त एकच सेल आढळतो आणि एक पेशीय म्हणजेच युनिसेल्युलर. या ठिकाणी सुद्धा युनि, या ठिकाणी सुद्धा युनि, इथे पण युनि आहे, इथे सुद्धा युनि आहे. युनिपासून अजून एक शब्द तयार झालेला आहे त्याला आपण म्हणतो युनिक्रोम. युनि म्हणजे एक आणि क्रोम म्हणजे कलर. मग याचा अर्थ काय होणार आहे? याचा अर्थ असा होणार आहे हॅव्हिंग वन कलर, हॅव्हिंग वन कलर. त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे जो युनिपासून तयार झालेला आहे तो आहे युनिकॅमरल. युनिकॅमरल, युनिकॅमरल म्हणजे काय? हॅव्हिंग वन चेंबर, हॅव्हिंग वन चेंबर. चेंबर म्हणजे खोपा, आपल्याला माहिती असेल चेंबर्स असतात. तर जिथे फक्त एकच चेंबर आहे, हॅव्हिंग वन चेंबर, त्याला म्हटलं जातं युनिकॅमरल. आणि अजून एक शब्द यापासून तयार झालेला आहे तो म्हणजे युनिफेस. युनिफेस मीन्स हॅव्हिंग वन फेस और वन साइडेड फेस. युनिफेस, एका साइडने आपण ज्यावेळेस चेहरा बघतो तेव्हा आपल्याला तो कसा दिसतो? युनिफेस असा दिसतो. तर अशा प्रकारे युनि या रूट पासून युनिटी, युनिक, युनिसायकल, युनिसेल्युलर, युनिक्रोम, युनिफेस आणि युनिकॅमरल हे सर्वचे सर्व शब्द तयार झालेले आहेत. आणि यापैकी युनिसेल्युलर हा जो शब्द आहे हा खूप खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर युनिक्रोम सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि युनिकॅमरल यापूर्वी एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. युनिसेल्युलर सुद्धा एक्झाममध्ये विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे शब्द माहिती असणे अत्यावश्यक आहे. आता हा जो शब्द आहे युनि हा आलेला आहे ग्रीक या भाषेतून, तर लॅटिन या भाषेतून आलेला आहे मोनो. मग मोनो पासून तयार होणारा काय? मोनोसायकल मीन्स ए वन व्हील्ड चेअर. जसं युनिसायकल आहे सिमिलरली मोनोसायकल आहे, आणि म्हणून या ठिकाणी मोनोसायकल म्हणजे अ वन व्हील्ड चेअर. मोनोपासून सर्वात महत्त्वाचा शब्द तयार झालेला आहे मोनोक्रेसी. मोनो म्हणजे एक आणि क्रेसी म्हणजे गव्हर्न किंवा रूल. मग या ठिकाणी मोनोक्रेसी म्हणजे काय? रूल बाय वन. त्याला आपण डिक्टेटरशिप असं म्हणतो किंवा गव्हर्नमेंट बाय वन.
म्हणून मोनोक्रेसी हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. मोनोचा अर्थ होतो एक आणि क्रेसीचा अर्थ होतो शासन. एका व्यक्तीद्वारा जे शासन केलं जातं त्याला मोनोक्रेसी असं म्हटलं जातं. आणि लोकांद्वारा जिथे शासन केलं जातं, लोक म्हणजे डेमो, डेमो म्हणजे काय, लोक, आणि क्रेसी म्हणजे शासन. जिथे शासन लोकांद्वारा केलं जातं त्याला डेमोक्रेसी म्हणतात. आपल्या भारतामध्ये डेमोक्रेसी आहे. डेमो म्हणजे लोक, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही, डेमोक्रेसी. मोनोक्रेसी, मोनो म्हणजे एक आणि क्रेसी म्हणजे शासन. ज्या वेळेस एखादं शासन सरकार फक्त एकाच व्यक्तीद्वारा चालवलं जातं त्याला आपण म्हणत असतो मोनोक्रेसी. त्याच्यानंतर इथून एक महत्वाचा शब्द आहे मोनोक्रोम. क्रोम म्हणजे रंग आणि मोनो म्हणजे एक. मग याचा अर्थ होता हॅव्हिंग वन कलर, हॅव्हिंग वन कलर. त्याच्यानंतर पुढील शब्द आहे मोनोगॅमिस्ट. मोनो म्हणजे एक, गॅमी म्हणजे मॅरेज आणि IST म्हणजे पर्सन. द पर्सन हू performs one marriage. आता हा जो शब्द आहे मोनोगॅमिस्ट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट हॅज बीन आस्क्ड मेनी टाइम्स इन एक्झामिनेशन. सो मोनोगॅमिस्ट मीन्स व्हॉट, द पर्सन हू परफॉर्म्स ओनली वन मॅरेज इन हिज लाईफ. मोनोगॅमिस्ट, मोनो म्हणजे एक, गॅम म्हणजे मॅरेज आणि IST हे पर्सन साठी यूज केलं जातं. एक असा पर्सन जो आपल्या संपूर्ण लाईफमध्ये एक मॅरेज करतो त्याला मोनोगॅमिस्ट असं म्हटलं जातं. मोनोक्रेसी, गव्हर्नमेंट ऑर रूल बाय ओनली वन पर्सन. हे दोन शब्द आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक शब्द आहे लिंग्वल. मोनो म्हणजे एक, लिंग्वल म्हणजे लँग्वेज आणि याचा अर्थ होतो द पर्सन who speaks only one language. The person who speaks only one language. एक असा व्यक्ती जो फक्त आणि फक्त एकच लँग्वेज बोलतो अशा व्यक्तीला मोनोलिंग्वल असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने अजून एक शब्द आहे मोनोलॉग. मोनोलॉग, मोनो म्हणजे एक, लॉग म्हणजे टू स्पीक, स्पीच और टॉक बाय वन. एखादं स्पीच किंवा एखादं कन्व्हर्सेशन जर फक्त एकाच व्यक्तीद्वारा होत असेल किंवा व्यक्ती स्वतःच बोलत असेल, कुणीच ऐकत नसेल, तर त्याला मोनोलॉग असं म्हटलं जातं. मोनो म्हणजे एक आणि लॉग म्हणजे बोलणे. जर एकच व्यक्ती बोलत असेल, बाकी कुणीच बोलत नसेल, तर त्याला म्हटलं जातं मोनोलॉग. तर ह्या पद्धतीने युनी आणि मोनो या दोघांचा अर्थ होत असतो एक. युनी पासून तयार झाली युनिटी, युनिट, युनिक, युनिसायकल, युनिसेल्युलर, युनिक्रोम, युनिफेस अँड युनिकॅमरल. तर मोनो पासून सुद्धा असेच शब्द तयार होतात. मोनोसायकल, मोनोक्रेसी, डेमोक्रेसी, मोनोक्रोम, मोनोगॅमिस्ट, मोनोलिंग्वल, मोनोसायकल, मोनोलॉग. त्याच्यानंतर मोनो कॅमेरल सुद्धा आहे आणि मोनोलिंग्वल सुद्धा आहे. तर ह्या पद्धतीने हे जे शब्द आहेत हे खूप खूप महत्त्वाचे आहे. स्पेशली युनिच्या कंपॅरिझनमध्ये मोनोचे जे शब्द आहेत हेच आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या शब्दांना आपण कधीच विसरायचं नाहीये. याच्यानंतर टू साठी 3 रूट आहे. पहिला आहे बाय, दुसरा आहे डाय, तिसरा आहे MB, चौथा आहे MP. 3 साठी 1 रूट आहे ट्राय. 4 साठी 2 रूट आहे. एक आहे क्वाड्रा, दुसरा आहे टेट्रा, तिसरा आहे क्वार्ट. असे 3 रूट जे आहेत ते 4 साठी आहे. सिमिलरली 5, 6, 7, 8, 9, 10 अशांसाठी सुद्धा वेगवेगळे रूट आहेत. तर ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे 1, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार 2, परवाच्या लेक्चरमध्ये आपण बघणार 3 आणि 4 आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 5 आणि सिमिलरली 6, 7, 8, 9, 10 पर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि वन्स वी रीच्ड अप टू 10th लेवल, 10 लेवल पर्यंत आपण पोहोचल्यानंतर आपण पुढील जे काही रूट आहेत त्या सर्व रूटला बघणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे व्हिडिओज बघत राहा. इवन आपल्याला जर आमचा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
आमच्या गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तिथून आपण ते डाउनलोड करा आणि आपण आमच्या ऑनलाईन कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप मोठा फायदा होणार आहे आणि इंग्रजीमध्ये आपल्याला 20च्या वर मॅक्सिमम 22+ मार्क्स आपल्याला मिळतीलच याची पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे हा कोर्स आपण जॉईन करावा, जेणेकरून आपला स्कोर जो आहे तो येणाऱ्या एक्झाममध्ये खूप जास्त येईल आणि कॉम्पिटिशनमध्ये आपण सर्वांच्या पुढे असणार. काळजी घ्या. टेक केअर.